पण मला असं वाटतं का राष्ट्रवादीतले 3 मोठे नेते हे जरी राष्ट्रवादीत असले तरी ते बीजेपीच्या इशाऱ्यावर चालणार आहे, पण त्यांच्या फाईल तिकडे अटकलेल्या आणि त्यांची घाई सामान्य माणसाला विचारलं तर ते घाईनं शपथविधी व्हायला नको होती. काही जरी झालं तरी ह्या सगळ्या सातवान आता आम्ही पाहतोय का दुःखाचे सावट सगळ्या इकडे आहे आणि मग अशा वेळेस आपण पाहतो का असा काही वेळ काळ असती का ते खूपच आवश्यक होतं, तेव्हा तो निर्णय घेतला असता तर लोकांना सहन केला असता. पण राष्ट्रवादीतल्याच 3 मोठ्या नेत्यांनी हा सगळा, कारण त्यांच्या ईडीच्या फाईल तयार आहे आणि त्यांनी हा आंदोलन केलेला मोठा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं काय झालंय का ज्या दादाबद्दलची सहानुभूती होती ती सुद्धा या आजच्या कार्यक्रमामुळे थोडी मागं पडलेली दिसते आणि बीजेपीनं मोठा डाव याच्यात खेळलेला आहे.